नमस्कार, मी संदेश साळुंके लाईव्ह पड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता आपण चाललो आहे नादला. नाद तालुका देवड जिल्हा सिंधुदुर्ग येथील नवलादेवी मंदिरात जो हरिनाम सप्ताह साजरा होतोय तो हरिनाम सप्ताह बघायला आपण चाललो आहे. आणि त्या ठिकाणी 7 प्रकाराचा हरिनाम सप्ताह असतो. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन या हरिनाम सप्ताहाचा आनंद घेऊया. आता आपण चाललो आहे नाद तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. तर आत्ता आपण आलो आहे नाद येथे. नाद तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे नवलादेवी मंदिरामध्ये आलो. आणि बघा नवलादेवी या ठिकाणी हरिनाम सप्ताह चालू आहे. सुंदर लाइटिंग केली.
संदीप साळुंके, त्याचप्रमाणे सत्कार केल्याबद्दल धन्यवाद ग्रामस्थ मंडळ नवाडे नाथ यांचं सुद्धा व्यवस्था कमिटीच्या गुरुतर्फे वतीने पण आभार मानत आहोत. धन्यवाद. आणि इकडे मस्त कार्यक्रम आपण चहा प्यायला जाऊ इकडे मस्त चहा पिऊया. खूप इकडे सगळ्यांची चहा पाण्याची व्यवस्था आहे. आणि इकडे चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे आणि ते ग्रामस्थ यांच्याकडून आपण अजून माहिती घेऊया कशा प्रकारे यांच्याकडे कार्यक्रम साजरा होत होतो. तर आता आपण यांच्याकडे जरा माहिती घेऊया. नमस्कार, आज जो तुमचा सप्ताह केव्हा असतो नेमका? डिसेंबर महिन्यात मोक्षदा एकादशीला आमचा 7 पाराचा म्हणजे दरवर्षी कायम सप्ताह असतो. ओके ओके. आणि इतर कार्यक्रम काय असतात तुमचे म्हणजे वार्षिकी? इतर कार्यक्रम म्हणजे आमचे होळीचा सण असतो. आमची गावोगावी पालखी फिरवतो आणि म्हणजे यंदा तरी आम्ही एक 40-45 वर्ष आम्ही नवीन पालखी आणलेली, तेव्हा फिरवलेली पालखी. 40-45 वर्षानंतर आम्ही यंदा सर्व गाव एकत्र मिळून आम्ही पालखीचा कार्यक्रम अगदी गावोगावी वाडी तोडी फिरून आम्ही आनंदात अगदी सण साजरा केला. त्यानंतर आमचं टिपर असतो, दसऱ्याचा कार्यक्रम असतो. 4 मेला तर आमचे मुंबईवाले वगैरे सगळे येऊन अगदी आनंदात वर्धापन दिन आम्ही सर्व गाव मिळून साजरा करतो. ओके. आणि जर बाहेरच्या लोकांना यायचं असेल तर 4 मेचा कार्यक्रम अटेंड करू शकतात ते. म्हणजे सगळे पाहुणे म्हणजे किंवा मोठा कार्यक्रम करतो आम्ही 4 मेला. रात्री कार्यक्रम डबलवारी, एक वर्षी डबलवारी असते, दुसऱ्या वर्षी नाटक, असं ऍडजस्ट करून करतो म्हणजे सर्वांच्या चॉईसवर आवड निवड ठरवून. ओके. म्हणजे धार्मिक कार्यक्रम असतो. तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारे सर्वजण मस्त उत्साह साजरा करताय. सगळ्यांना गरम गरम चहा मिळतो. मस्त गरम. अशा प्रकारे अरे तर अशा प्रकारे या ठिकाणी मस्त वातावरणात हरिनाम सप्ताह साजरा होतोय. आता आपण नाथचा हरिनाम सप्ताह बघितला, बरोबर अप्रतिम वातावरण तयार झालं आणि बघा सुंदर डेकोरेशन केलंय मस्त. ही आहे कोकणातल्या जत्रेची मजा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहून कळवा. लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.